चला मालवणला. लाल टाक्या गाईस, प्लॅन मध्ये आमचे चेंजेस झालेत. आम्ही आता कोकणात नाही, कुठे चाललोय का? यांच्या दोघांची झाली आहेत भांडणं. हौरी आहेत एक नंबरची. तिला लोकांचाच खायला दिसलं होती. कुठला किल्ला? किरोलीचा घर. आम्हाला खूप रिग्रेट झालं त्या गोष्टीचं. हाय, काही टेन्शन, काहीच टेन्शन नाही. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो तुम्हाला कॅप्शन बघून समजलं असेल की आज मी कुठे चाललो आहे. सो फुल मजा असणार आहे, फुल एंटरटेनमेंट हा व्लॉग असणार आहे. सो एंडपर्यंत नक्की बघा. काय याच्यामध्ये आम्ही कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करणार आहे हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सो चलो, आता पहिलं आपण निघूया. सगळे आता खाली वेट करत आहेत. चलो. तर गाईज, आम्ही आता निघालेलो आहे आणि ही बघा, ही समोरची गाडी आहे एक आहे आणि ही आमची एक गाडी आणि हे एवढे मेंबर्स आहेत. चला मालवणला. सर चला, आम्ही पण आता चाललोय मालवणला. चलो, आता डायरेक्ट तुम्हाला मालवणला भेटू, कारण की आता मी ड्रायव्हिंग करणार आहे. सो जास्त मला रेकॉर्ड करता येणार नाही. आम्ही आता थांबलोय नाश्ता करण्यासाठी. हा आहे हॉटेल स्वागत. ॲक्च्युली यांची गाडी आहे ना, ही पण आमचीच गाडी आहे. ही गाडी आधीच आलेली आहे. आम्हाला थोडा उशीर झाला यायला आणि सगळी माणसं इकडे बसलेत. सो चला, आता नाश्ता करूया आणि मग ऑन द वे जाऊया. बघा कसे नाश्ता करतात ते लोक. लाल टाक्या गाईस, प्लॅन मध्ये आमचे चेंजेस झालेत. आम्ही आता कोकणात नाही, कुठे चाललोय का? एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. कारकर्ली वगैरे सगळं बंद झालंय म्हणून. हे या नष्टर मुले. आम्हाला गोव्याला जायचं होतं म्हणून. कुठं चालले? कुठं चालले? गाडी इकडे. ती नाही आपली गाडी. तिचा अवतार बघा आले. फ्रुटी घेऊन बाथरूमला. तर आता आम्ही आलोय गुरु कृपा हॉटेलमध्ये. गुरु माऊली मेन माणूस आमचा, ज्याला स्पेशल शीट दिले. वाटाणे. यांच्या दोघांची झाली आहेत भांडणं. तुम्ही पिकनिकला मारामारी करायला पुढच्या वेळेला घेऊन हे बघ, ते वरती येते. हिने ना खूप मोठं कांड केलंय. नीट बघा काय झालं माहितीये का. भूमी दिदीचा क्रॉसंट होता केक, तो आहे ना हिने अख्खा खाऊन टाकला. तर आता भूमी दिदीला समजल्यावरती खूप मारणार येईल. हे बघा, हिने जे केलं ना, मी तिला सांगणार आहे. हे भूमी दीदी, तुला माहिती का तिने तुझा अख्खा क्रॉसंट खाल्लाय. अरे खाऊन दे गे. आवरा काय असंच मस्ती करते माकरा. हे बघा, तुला माहिती आहे दीदी, हिने तुझा अख्खा क्रॉसंट खाल्लाय. हौरी आहेत एक नंबरची. तिला लोकांचाच खायला दिसलं होती. भूक लागते. मग बघा, आता आम्ही तुम्हाला पोचल्यावरच आता आम्ही तिकडे पोचू आणि मग ब्लॉग काढू. तर गाईज, हा आहे आमचा विला. चं नाव आहे कासा ऑब्रिगॅडो आणि हा आहे इथला रेस्टॉरंट. अँड इकडे आहे आमची गाडी. कुठे जायचा? बीचवर. ही आमची एक गाडी आहे आणि सेकंड गाडी ही आहे आर्टिगा, जिला आज मी चालून खूप दमलो आहे आणि यांची इथे सुरुवात पण झाली. सो असे कॉटेजेस आहेत प्रत्येकी.
आमचे सगळे 1, 2, 3 आणि इथे 4 हे 4 आम्ही घेतले. रूम टूर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. आम्ही ड्रायव्हिंग करतो. आणि या कॉटेजचा रेट मी तुम्हाला सांगेल शेवटीला. तोपर्यंत यांची मजा बघा काय आहे का. आता मी ड्रायव्हिंग मारतो. ए पागल फटकविला का. आता मी ड्रायव्हिंग मारतो. हा हे बघ सगळ्यात बेकार आहे याची. चल तर गाईज अशी आहे ही आमची रूम गोव्यामध्ये. 3 नाईट्स अँड 3 नाईट्ससाठी हीच आमची रूम असणार आहे. कारण की आता आम्ही इकडे म्हणजे स्टे करून फुल गोवा एक्सप्लोअर करणार आहे. हे असे बेड आहेत, फुल AC आहे. हा असा मिरर. सो गाईज आता आम्ही चाललो आहे बीचवरती. ॲक्च्युली आम्ही बीच बघायला चाललो आहे. किती लांब आहे, किती डिस्टन्सवरती. आणि हा छोटासा मार्केट आहे इकडे. तुम्ही बघू शकता की कपड्यांचे दुकानं वगैरे आहेत. हा आहे आरंबोल बीच. आता आम्ही फक्त बघायला आलो आहे, काय एन्जॉयमेंट नाही. कारण की वातावरण खूप भयानक दिसतं आहे. आणि सिक्युरिटी गार्ड्स पण आहेत जे लोकांना पाण्यातनं बाहेर काढत आहेत. म्हणजे एन्जॉयमेंट नाही. आणि असा हा बीच आहे, असे व्ह्यूज आहेत इकडे बघा. तर हा छोटासे दगडांचा रॉक काहीतरी आहे, मला नाही माहिती काय बोलतं त्याला. आणि इकडे काही हॉटेल्स वगैरे आहेत, कोणाची घरं आहेत. आणि हे माउंटन्स आहेत इकडे. आणि हे ऑलमोस्ट सगळं आता बंद व्हायला आलं आहे. कारण की आता रेनी सीझन चालू झालं आहे. म्हणून सगळ्यांनी आता बीच साईडचे जेवढे पण रेस्टॉरंट्स पब्स वगैरे आहेत ते सगळे बंद होणार आता. तर छोटे मोठे चालू आहेत. आहे आरंबोल बीच. इकडे काय कॅफेज वगैरे आहेत तुम्ही बघू शकता. आरंबोल. हॅलो गाईस, आता आम्ही थोड्या वेळात आहे ना इथे जाणार आहे, जेवायला जाणार आहे. तर कुठे रेडी होते. हे बघा सगळे रेडी ना आता बसलेत सगळे. आता आम्ही थोड्या वेळात इथे जाऊ, हॉटेलला जाऊ खायला. बागाला जाऊ, कलंगूटला जाऊ संध्याकाळी आणि मग बोटिंगला जाऊ. हे बघा इथे स्विमिंग पूल पण आहे. इथे आई बसले. आपलं सेकंड नाईट उद्या आहे ना. थर्ड नाईट बोटिंग. आणि फोर्थ नाईटला निघू. इकडनं सरळ आता आम्ही जेवायला जाणार आहे. मग अशी आम्ही पूलमध्ये खूप एन्जॉय केला, पण आम्ही व्हिडिओ नाही काढले कारण तिथे दादा नव्हता. तर आता आम्ही थोड्या वेळात जेवायला जाणार आहे. गाईज वी आर ॲट इन गोवा. आणि तुम्ही बघू शकता पाऊस पडायचं चालू झालं आहे. सो वेदर चेंज कधी इथे होऊ शकतो. मी आता तुम्हाला असं नाही दाखवू शकत. मग तुम्ही या स्विमिंग पूलवरनं अंदाज घ्या की पाऊस कसा पडतोय. आता फास्ट आला. आई पाऊस आला. हां गाईज आम्हाला दुसऱ्या इथे जायचा होता, पण आता एवढ्या जोरात पाऊस आलाय म्हणून आम्ही याच हॉटेलमध्ये जेवणार आहे. आता हा पण प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आम्ही इथे जेवणार होतो, पण पप्पांनी गाडी काढली. गाडीने आता आम्ही एक हॉटेल आहे इथे, तिथे चाललो आहे. सो गाईज आता वाजलेत बघा 9:09 झाले. आणि आता आम्ही जेवायला आलो आहे इकडं. आणि हा आहे सिल्वर स्टार रेस्टॉरंट. सो आता बघूया कसं काय, कारण की रेटिंग्स याचे भरपूर चांगले आहेत. सो आलो आहे आम्ही आता जेवायला. कारण की यांचा फॅमिली डाईन पण वेगळा आहे. कारण की ऑलमोस्ट गोवा आहे तर बार अँड रेस्टॉरंट हे सगळं मिळणारच इकडे. सो आम्ही आता प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे.
ठीक आहे चलो. आणि वातावरण फुल पावसाचं झालं आहे, एकदम वीज वगैरे खतरनाक चमकत आहे. हे बघा रस्ते पूर्ण ओले झाले. आता आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत, हॉटेलला आलो आम्ही आणि आता ऑर्डर करतो आम्ही. चांगल्यापैकी हॉटेल आहे बघा. ते पाऊस अजून थांबला नाही, कमी झालाय. हे बघा गाईज, आताच आम्ही जेवण आता निघलोय. आता आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाणार आहोत. आता आम्ही गाडीत बसत आहोत आणि आता हॉटेलला जाऊन झोपणार आहोत. The next day. गुड मॉर्निंग. सो इट इज डे 2 इन गोवा. तर काल मला जास्त शूट वगैरे नाही करता आलं, कारण की काल माझी अवस्था खूप डाऊन होती, कारण की फुल डे ड्रायव्हिंग प्लस आदल्या दिवशी जागरण पण झालं होतं. लिटरली मी 2 तास झोपलो होतो. बट आता मी रेडी झालो आहे. सो आजचा असा प्लॅन आहे की आम्ही आता बीचवरती जाणार आणि त्याच्यानंतर मग गोवा एक्सप्लोर करणार, ते पण इव्हनिंगला. बिकॉज वातावरण तुम्ही बघा इकडे, हा वातावरण झालं आहे, फुल पावसाचं वातावरण आहे. ऑलमोस्ट आपण बोलू शकतो की रेनी सीझन चालू झालं आहे. हा इथे स्विमिंग पूल आहे. काल ह्या लोकांनी खूप मजा केली इकडे. सो आता आम्ही पहिला आता बीचवरती जाऊ आणि तिकडे एन्जॉय करणार आणि मग हॉटेलला येऊन चेंज करून मग गोवा एक्सप्लोर करणार. सो लेट्स सी आज काय काय एन्जॉयमेंट होते ते. चलो. मच्छर आहे मच्छर. बघा आमचं इथे नाश्ता चालू आहे. भूमी कसे आहे? भूमी थांब, भूमीला खायला देतो घे. खाल्ला पण लगेच. श्रेयाने जाम खाल्लंय आज ना. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम गोवा. आणि आता मी आलो आहे अंबोला बीचवरती. सो इट्स 8:53. तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही, मी अजून जवळ आणतो बघा. आठ वाजलेत, म्हणजे ऑलमोस्ट 9 वाजलेत सकाळचे. आणि तुम्ही वातावरण बघा इतर. ॲक्च्युली काल खूप पाऊस पडत होता आणि आज जरा पब्लिक पण कमी आहे, रश थोडासा कमी आहे. आणि अजून आमची पण टीम येते मागून, कारण की वॉटर स्पोर्ट्स तरीके सगळे बंद झालेत. आता जे काय आहे ते फक्त तुम्ही स्विम करू शकता, ते पण जास्त डीप समुद्रात नाही जाऊ शकत. थोड्याशा पाण्यामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. आता आय थिंक सो इथे ओटी चालू आहे, कारण की भरती आली ना तर पाणी तिथपर्यंत जातो. तो जो टेंट आहे ना तिथपर्यंत पाणी जातो. तर गाईज बघा, मंडळी आमची आलेली आहेत, ह्यांची एन्जॉयमेंट तिकडे चालू आहे. हे बघा, कारण की जास्त पाण्यात जाऊ नाही शकत, समुद्र पण खूप खवळलेला आहे. आणि जर जास्त पाण्यात गेलं तर लाईफ गार्ड जे असतात ते येतात मग ओरडायला, म्हणून जास्त पाण्यात नाही जाऊ शकत. ॲक्च्युली समुद्राची ओटी चालू आहे. भरतीच्या वेळेला पाणी पार इकडनं वरती येतो, इकडनं पूर्ण वरती जातो. तो जो ग्रीन कलरचा टेंट आहे तिथपर्यंत. सो मला तर नाही जायचं आहे, कारण की मला ते नाही आवडत सगळं चिकट चिकट. सो ह्यांनाच एन्जॉय करायचं आहे. आता एकाच वेळेला 2 हेलिकॉप्टर.
हिजा बघा काय चाललंय इकडे. काय बनवले? आ कुठला किल्ला? किरोलीचा घर. किरोलीचा घर. किल्ला डोंगर आमचा. किरोलीचा. आखारा बोलतो तसं आखारा. आखाऱ्यावर चालला आखाऱ्यावर. ए जा खाली. जा खाली. बोलाय का खाली? हर्षद पप्पू. मैं 15 मिनट तक अपनी सांस रोक सकता हूँ, मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ। डोले जमतात त्याच्यात. अब आए ना लाइन पे. कंटिन्यू आलो. ये है आदमी वो जंप करने वाला. हाँ ये तो नॉर्मल है. और देखो कितना अच्छा. शाबाश बेटा. आम्ही आता आलोय विश्वनाथ रेस्टॉरंट. ॲक्च्युली याचे रेटिंग्स वगैरे बघितले आम्ही तर चांगले होते. तर बघूया. स्पेशली व्हेज आणि नॉनव्हेजसाठी आहे. तर नॉनव्हेजवाले नॉनव्हेज खातील, व्हेजवाले व्हेज खातील. चलो. हे बघा यांचं फोटो सेशन चालू आहे इकडे. हे काय कामाचं नाही. याला आज व्हिडिओ काढायला देणारच नाही मी. एक पण व्हिडिओ चांगली नाही काढली. हाय आमचं सिंधू. हा शहनशाह. शहनशाह. लाईटच बघायचं होतं ना मग आता करत होतो. लाईटी गाव भेटत लाईट पेटले ना. जाम भारी दिसतो. तो सीन आता आपल्याला बघायला भेटेल ना येताना. नाही बोटीन जाऊ ना. अरे बाबा कसं समजा कसं बरोबर आता वरचं बटन दाब. काही जाम धावत पळत आलो आम्ही बोट राईड करायला. आणि हे बघा असे कसे आहे तिकडे. तर आमची कुठली बोट आहे अजून मला पण नाही माहिती कारण की यांनी कुठली तिकीट बुक केलेत. चलो डायरेक्ट तुम्हाला तो बोटीत भेटतो किंवा जर शूट करायला भेटलं तर सांगतो मी तुम्हाला. दाखवतो सगळं कारण की आता वेळ भरपूर झाला आहे. कट टू कट टायमावर आहे. कोणा मुले लेट झालं रे? आई मुले आणि तुमच्या मुलेच. तुमची गाडी मागे होती. आमची गाडी मागे नाही. आमची CNGला थांबलेली गाडी. आमची गाडी CNG गाडी आणल्याचा आज मेन नुकसान आहे. समोर जाताना बघितली ती बोट. आम्हाला खूप रिग्रेट झालं त्या गोष्टीचं. आम्ही धावत आलो बोट पकडायला. अरे तू इथनं पण पोहून जाऊ शकते. डायरेक्ट नावड्याला पोचशील नावड्याच्या गाडीत. तर गाईज आपली बोट आलेली आहे आणि ही आहे आपली बोट. आणि परफेक्ट टायमाला आले. आता हे जे त्याच्यामध्ये आधी पॅसेंजर गेले होते त्यांना आता बाहेर काढतात आणि मग आमची एंट्री होणार. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहोत बोटीत. हे बघा चल ना. बोट खूप भारी डेकोरेट केली. लाइटिंग आहे लावलेले.
पकडूनच यायला. अख्खी गँग चाललेली आहे आमची. चला लवकर नाही तर फुल होईल. आता आम्ही पोचतोय. ही आहे गोव्याची शिप ज्याचा पर पर्सन 400 रुपीज आहे. आणि येस वी आर ऑन द वे. तर आता आतले सगळे शोज तुम्हाला दाखवतो. सगळे ट्रेडिशनल गोवन शोज आहे. गाईज आता आम्ही आलो बोटमध्ये. हे बघा वाटत पण नाही बोट आहे. बघू. हे बघा आमची सगळी मंडळी. मस्त AC बीसी लावले. लायटिंग आहे खूप भारी. आता इथे डान्स करणार आहे आपण. I say good evening everyone. This was great. Good evening ladies and gentlemen. On behalf of the captain and the crew member and with the family artists, we give you a warm welcome on this Vihang Cruise पे आप सभी का हार्दिक स्वागत है. एक बार जोरदार तालियां जो अपने आप के लिए. Come on everybody, put your hands together for yourself. Well, thank you so much. As we are sailing down to Goa's most famous river known as the Mandi, with a few steps on which we have to follow. थोड़ी सी कुछ बातें हैं जो हम सबको फॉलो करना पड़ेंगे. Do not throw in the water. पानी में कुछ भी फेंकना मना है. Like beer cans, plastic bottles or anything else. So ध्यान रहे कहीं अपने आप को भी ना फेंक दे. अपने आप को ध्यान रखना. अपने साथ अपने बच्चों का ध्यान रखना. ध्यान रखना. And with this bonus of day, Portuguese Cruzeiro. तर गाईज क्रूजवरती तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकता. आणि ज्या वेळेला आम्हाला चान्स दिलं त्या वेळेला अख्खी फॅमिली आमची डान्स फ्लोअरवरती आली होती एन्जॉय करण्यासाठी. बट मी व्हिडिओ शूट काढण्यामध्ये बिझी असल्यामुळे मला डान्स नाही करायला जमलं. कारण की मला काही असे फुटेजेस घ्यायचे होते डान्समधले. सो मी त्याच्यामध्ये बिझी होतो. बट तुम्ही जर DJ ऑपरेटरला रिक्वेस्ट केले तर ते तुमच्या आवडतीचे गाणेसुद्धा लावून तुम्ही त्याच्यावरतीसुद्धा एन्जॉय करू शकता. आणि अशा प्रकारे हा DJ नाईट तुम्ही एन्जॉय करू शकता क्रूजवरती. बाकीचा पुढचा वरचा 2nd फ्लोअर आणि 3rd फ्लोअरचा जो डेक आहे ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लोर करून सांगतो. आता जरा DJ नाईट आपण एन्जॉय करूया. हा आहे या शिपचा 3rd डेक म्हणजे टेरेस एरिया. तर रात्र झाले म्हणून एवढं क्लिअर का दिसत नाही. बट येस जो भी है यही आहे. आणि तिकडे बघू शकता तुम्ही 2 बोट्स आहेत. हे सगळे कॅसिनोचे आहेत. आणि हा 2nd अपार्टमेंट आहे. इकडे काय जाऊ नाही शकत म्हणून तुम्हाला इथूनच दाखवतो वरती. सो दिस इज अ टेरेस एरिया ऑफ दिस शिप. आणि 1 तासाची राईड आहे. 400 रुपीज घेतलेत आमच्याकडून.
काय रे दिलीच नाचत का नव्हतं तू? नाचत होतो हा थोडाच नाचलो. ये देखो ये सब मेंबर्स आहे. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप मस्त. मस्त एकदम. डान्स कसा होता? छान छान. आणि किती रुपये होता तिकीट आपला? 400 रुपये. 400 रुपये पर पर्सन. वरतीच होता ना? एकदम मस्त. हे बघा येवा एक आमचा माणूस आला. आहे हे बघ, हे बघ. कुठे गेलती तू? सो गाईज पूर्ण एन्जॉयमेंट झाल्याच्या नंतर आम्ही एक्झिट करायला निघालो. सो आम्हाला जेट्टीवरती जाण्यासाठी मध्ये एक बोट होती. सो आमच्या क्रूजवरनं एक्झिट करून आम्हाला त्या बोटमध्ये जायचं होतं. ही आहे ती बोट आणि इकडनं परत आम्ही जेट्टी म्हणजे जो गँगवे आहे तिकडे आम्हाला उतरायचं होतं. सो असा हा एरिया आहे. तुम्ही बघू शकता ही शिप आहे सेकंडवाली आणि त्याच्यातनं आम्हाला एक्झिट करून जो गँगवे आहे इकडे समोर बघा, ही समोर जी आहे हा गँगवे आहे. सो इथे आम्हाला उतरायचं होतं. जसं आम्ही क्रूजमधनं बाहेर निघालो तर तुम्ही इथे बघू शकता सेकंड स्लॉट रेडी होता नेक्स्ट क्रूजमध्ये जाण्यासाठी आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे इकडे. आणि फायनली आमचा स्लॉट पूर्ण होऊन आम्ही आता हॉटेलला जायला निघालो. बोटसाठी आम्ही आता सुटलो आणि आम्ही आता चाललो आहे बोट डिनर करायला. त्याच्यानंतर बागा बीच आहे. तीच आम्हाला आमच्या हॉटेलच्या खालीच भेटला आहे हा काजूचा होलसेलर दुकान. आणि बघा हे सगळे इकडे खरेदी करत आहेत. आमची पण खरेदी चालू आहे पण आमची खरेदी करायला मम्मी गेले कारण की बार्गेनिंगमध्ये स्पेशलिस्ट आदमी वही आहे. लाडा झाले का ते घ्यायला? मी घेतो पैसे तू घे. रेट असतील ना त्याच्यावर. 350 रुपये यांची चालले शॉपिंग. आणि तुम्ही बघू शकता इकडे सगळे चॉकलेट्स आहेत, सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, काजूचे बॉक्स आहेत. Guys, we are at now कलंगुडे बीच. आम्ही आता कलंगुडे बीचला आलो आहे. रात्रीची वेळ आहे, वर्दळ कमी आहे बट मस्त आहे. कारण की ॲक्च्युली हा प्लॅन नव्हता आमचा आता यायचा बट आलो आहे तर बरं करून जाऊया. सो लेट्स सी. यांना इकडचे नाईट लाईफ बघायचे पण बीच साईडचे जर हॉटेल चालू असतील तर यांना बघायला मिळतील, नाहीतर ते पण नाही. कारण की मी तर गोव्याला आलेलो होतो. अर्धी दुकानं बंद आहेत, अर्धे चालू आहेत. काही लाईफगार्डचे काही इन्स्ट्रक्शन्स या स्क्रीनवरती देत आहेत. स्विमिंग का इम्पॉर्टंट आहे, कशासाठी, हे सगळं इथे दाखवत आहे. आणि हा इकडे समुद्र आहे आणि खूप भडकला आहे समुद्र. समुद्राचे वेव्स खूप जोरात येत आहेत आणि इकडे सगळे नाईट लाईफ चालू आहेत इकडे पुढे. आणि इथे काय बटाटे झोपलेली गाडीत, आता उठले पाणी बघून. हे बाकीचे कुठे आहेत बघा. आहे काही टेन्शन, काहीच टेन्शन नाही, मस्त. नाही 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 थँक्यू. पायनॅपल, वॉटरमेलन आवडे राज्य कोण घाल. हे बघ बसू तिथं महल बनवू आम्ही, बसू तिथं महल.
माझा प्लॅन सक्सेस होत असताना यांना चालवायचा होता पक्का. चालवला, फोटोग्राफरचं सांगून आणला पक्का लांब. दमवले आणि आम्हाला सगळी दमल्यात. एक तर ऑलरेडी पाय डान्स करून. यांना सांगितलं मस्त नाईट लाईफ आहे, कुत्रा नाही इथं बसलेला. मी जर गोव्याला येत असेल ना तर एक रिक्वेस्ट आहे माझी सगळ्यांकडून. कचरा आहे ना, कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाका. तुम्ही तुमच्या घरात कचरा नाही असं टाकत, मग बाहेर का असं टाकता कचरा? हां, एक कचरा इथं भरले, याला कोण उचलत? बघा किती कचरा करून ठेवलेला आहे. आणि एक शिकवण मिळते ती म्हणजे अशी का समुद्र स्वतःजवळ काय ठेवत नाही, सगळा बाहेर फेकतो. पण माणूस सुधारायला मागत नाही. आता रात्रीच्या 12:15 वाजलेत आणि ऑलमोस्ट सगळा मार्केट डाऊन झालेला आहे. आम्ही चाललो आहे, आम्ही फिरून पण आलो. सगळा काय नाही सगळं आहे तिथे. चला आता यांना आईस्क्रीम खायचं सगळ्यांना. सगळा फिरला. हो, आता मी चाललोय नॅचरल्समधली आईस्क्रीम खायला. चलो टू हॅव द आईस्क्रीम. गाईस वाजलेत बघा किती, 12:42 आणि अजूनपर्यंत यांची इथे शॉपिंग चालू आहे. हे बघा, म्हणजे टाईम प्रेफर नाही करत आहे ना, शॉपिंग महत्त्वाचं आहे. बाकीचं गेलं खड्ड्यात तरी चालेल. ऑलमोस्ट सगळं मार्केट बंद व्हायला आलं आहे, पण शॉपिंग बंद झाली नाही पाहिजे. तुमची गाडी पण मी तिकडे लावली आणि यांच्यासोबत आता इकडे आलो आहे. बघ डीमार्टला झाले जसे शॉपिंग करायला. ये तो अलग ही लेवल का बंदा है भाई. हे बघा, यो यंग जनरेशन, त्याच्या मागे बॅकग्राऊंड त्याला हे बाटल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही हे विचार करायचा फ्युचर काय असू शकते. सो गाईज, हे होते आमचे कॉटेजेस आणि आता आम्ही चेकआउट करून चाललो घरी. सो चलो, आजच्या दिवशी काय काय तुम्हाला बघायला मिळेल. जर रस्त्यावरती काय पॉईंट्स मिळाले तर मी तुम्हाला दाखवेलच, आणि जर नाही मिळाले तर डायरेक्ट घरी. सो व्लॉग कधी एंड होईल काय हे मी तुम्हाला दाखवतो. चलो. तर गाईज, हा आहे कशेडी टनल, जो आत्ताच महाराष्ट्र गव्हर्मेंटनी 2024पासून खुलं केलेला आहे. ॲक्च्युली 23पासूनच चालू केला होता, पण काही काम चालू असल्यामुळे तो 2024पासून पूर्ण रेडी झाला आहे. आणि या घाटातला एक फायदा असा आहे की आपले जवळपास अर्धा तास इथे वाचतो. जो घाट क्रॉस करण्यासाठी 40 to 45 मिनिट्स आपल्याला लागायचे, आता तोच या टनलच्या माध्यमातून आपल्याला 10 ते 15 मिनटामध्ये कव्हर होतो. काय मोठं आहे रे, कशेडी घाट गेला ना तुझा. तर गाईज, ही होती आमची छोटीशी गोवा ट्रिप, ज्याला आपण छोटाच म्हणू शकतो, कारण की ऑलरेडी पूर्ण गोवा एक्सप्लोर करता नाही आलं, कारण की आमच्याकडे दिवस कमी होते आणि कमी दिवसामध्ये आम्हाला जास्त एक्सप्लोर करायचं होतं. सो आम्ही फायनली डिसिजन घेतला की आता आपण घरी जाऊया. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.